2-3 दिवसांपूर्वी लातूरमध्ये 6 वर्षाच्या चिमुरडीचा गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी जनहित न्यूजच्या माध्यमातून आपण प्रसारित केली होती। सलग 2-3 दिवसांपासून त्या 6 वर्षाच्या चिमुरडीची आई व घरातील सर्वच महिला नातेवाईक टाहो फोडून रडत आहेत। अक्षरशः त्यांच्या डोळ्यातील पाणी देखील आता आटले आहे, पण प्रशासनाला अजूनही पाझर फुटला नाही। कालपासून त्या 6 वर्षाच्या चिमुरडीची आई जिल्हाधिकारी कार्यालय लातूरच्या आवारात बसून टाहो फोडत आहे। आपल्या 6 वर्षाच्या चिमुरडीला न्याय मागत आहे। हे सर्व पाहून लातूर पंचक्रोशीतील व तसेच महाराष्ट्राच्या राजकारणातील राजकारण्यांनी उत्तर द्यावे। न्याय देण्याचे काम तर गृहमंत्री, लातूरचे पालकमंत्री, आमदार, खासदार, कलेक्टर व SP सगळ्यांचे आहे। स्थानिकच्या नेत्यांनी सदरील प्रकरणामध्ये न्याय द्यावा, कारण ज्या लातूरला शिक्षणाचे माहेरघर म्हटलं जातं त्याच लातूरमध्ये जर विद्यार्थ्यांवर असे अन्याय होत असतील तर प्रशासनाने ठोस भूमिका मांडावी, अन्यथा होणाऱ्या परिणामाला सर्व स्थानिकचे नेते, भुरटे राजकारणी आणि प्रशासन जबाबदार राहील असा राग नागरिक व्यक्त करत आहेत। या प्रकरणामध्ये मुलीच्या घरचे 2 दिवसांपासून एका जागेवरच बसून आहेत। जर मुलीच्या घरच्यांना काय झालं तर त्याला जिम्मेदार कोण, याचे उत्तर कोण देणार? झालेल्या घटनेचा लातूर पंचक्रोशीतील नागरिकांनी जाहीर निषेध व्यक्त करत हळहळ व्यक्त केली आहे। चांगला होईल, तुमच्या लेकरा बाळाचा चांगला होईल। माया माया नुसतं वेळ करून काय उपयोग आहे? आता काय उपयोग आहे? काय उपयोग आहे? शाळेचा कार्यकर्ता कुठं आहे? भाड्यात ते त्याला शाळेची लावले, काढून लावले, शिक्षक आहेत का जागेवरती सांगा? मॅडम आणून लावले, तुम्हाला सगळे शिकलो बरोबर आहे, ठीक आहे। मला सगळे एक सुद्धा शिकलो नाही, शिक्षक लोक कलेक्टर मॅडम आय हो, आय हो, तुम्ही न्याय करा, नाही हो, काय नाही करीत, काय माझं बाळ केवढं गेलंय, 6वीचं बाळ आहे माझं, नाबालिग आहे माझं बाळ, कसला गुन्हा माझ्या बाळाने केलाय ह्याने आम्हाला दाखवून द्यायचं होतं, ह्याने का तिथून काढलं? पोलीस आले नाही, ते तिथं आई वडील आले नाही, ते परस्पर ह्याने का सोडलं माझ्या बाळाला? का बरं माझ्या बाळाला सोडलं ह्याने? तपासलं नाही, डायरेक्ट मुलगा घरात टाकलंय बाळ माझं, PM ला कसं काय टाकलंय? काय टाकलंय? कलेक्टर मॅडम आज गरीबाचं लेकरू आज तुम्ही हे माझ्या स्वर्गासाठी काय तर हाय, महाराजांनी शिकायचं नाहीये का? आज माझ्या महाराजांनी लेकरू शिकू द्यायचं नाहीये का तुम्हाला? आज आमच्या लेकराकडे जाऊ द्यायचं नाही, कलेक्टर व्हायचं होतं तिला, कलेक्टर बनायचं होतं, कलेक्टरीन मग कलेक्टरीन तुमच्या शाळेने गेलं पदावर गेलो, त्याच्या स्वप्न माझ्या बाळाचं होतं कलेक्टरच्या पदावर बसायचं, तुम्ही इथं यावं लागतंय, मला द्यावं लागतंय, द्यावं लागतंय, तुम्ही आल्याशिवाय बॉडी हलवणार नाहीत, बॉडी हलवणार नाहीत, तुम्ही आल्याशिवाय आम्ही हलवणार नाहीये। माझा असं बी गेलंय तसंही गेलंय, अजून सडू द्या इथं, माझ्या लेकराला न्याय भेटल्याशिवाय आम्ही जाणार नाहीत। आरोपीला ही शिक्षा झाली पाहिजे, त्या राजाला चाळायचं, लातूरला काळीमा फासणारी घटना आज आम्हाला ती साठवण आमच्या हातात काळ फासावा, तोंडाला तुमच्या फासून घ्या, कशाला अधिकारी बनलाव, कशाला अधिकारी झाला, तुम्हाला